श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुलमोहर येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठली ठोस कारवाई न करण्यात आल्यामुळे शिवसेना उभाटा पक्षातर्फे महाराणा प्रताप चौकात करण्यात आले धरणे आंदोलन। स्टेशन रोडवरील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे छातीरोग निदान व उपचार शिबिर संपन्न। टेंबेपाडा येथे वादळी पावसामुळे घरांचे मोठे नुकसान, 1 महिना उलटूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे व्यक्त करण्यात आला संताप। आणि खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे नरडाणा बाबळे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची आढावा बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील गुलमोहर येथील रोकड प्रकरणासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे धुळे जिल्हा शिवसेना उभाटा पक्षातर्फे शहरातील जुन्या महानगरपालिकेसमोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्हा शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळे शहरातील जुनी महापालिका समोर असलेल्या महाराणा प्रताप चौकात गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले। 22 मे 2025 रोजी धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथील खोली क्रमांक 102 या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसोबत जाऊन धाड टाकली असता त्या ठिकाणाहून तब्बल 1,84,00,000 रुपये आढळून आले। हे पैसे धुळे जिल्ह्यात आलेली अंदाज समितीसाठी गोळा करण्यात आला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता। मात्र या प्रकरणाला आता तब्बल 1 महिना उलटून देखील कोणालाही अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही। तसेच या प्रकरणी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण राज्य सरकारला दडपून टाकायचे आहे काय असा गंभीर आरोपही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे। सदर प्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। एसआयटीचा प्रमुख कोण आहे त्याचे नाव जाहीर करावे, तसेच आमदार अर्जुन खोतकर व त्यांचा स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशा विविध मागण्या या धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 21 मे रोजी गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये 1,84,00,000 रोकड सापडली। माझे आमदार अनिल गोटे आणि आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी धरणे आंदोलन करून तब्बल 6 तासांनी पोलीस पोहोचले। तेव्हाच आमच्या मनामध्ये पाल चुकली की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि आता ते सत्य जनतेसमोर येऊ लागले। 1 महिन्यानंतर देखील एवढी मोठी रोकड सापडून अदखलपात्र गुन्हा सरकारने नोंदवला आहे। किंबहुना या वसुली कांडच्या निमित्ताने IT कायदा असेल, मकोका असेल, मनी लॉन्ड्रिंग असेल, अँटी करप्शन ॲक्ट, BNS ॲक्ट यांच्याप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। ही एक संघटित आर्थिक गुन्हेगारी होती, परंतु सरकारला याच्यात काही करायचं नाही आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी यासाठी स्थापना करू, दूध का दूध पाणी करू, दूध का दूध पाणी का पाणी करू अशा वल्गना केल्या, परंतु आजपर्यंत यासाठीचा प्रमुख कोण हे महाराष्ट्राला समजलेलं नाही। आम्ही आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला प्रश्न विचारतो आहेत की त्या ठिकाणी RDC कार्यालयामधनं जे फोन गेले ते RDC शेलार यांचे CDR तपासले का? किशोर पाटील, अर्जुन खोतकर यांचे CDR तपासले का? CCTV फुटेजमध्ये जे लोक नोटा आणताना दिसत आहेत त्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। धुळे शहरात प्रथमच छातीच्या आजारांवर सुप्रसिद्ध चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्यातर्फे छातीरोग निदान व उपचार शिबिराचे स्टेशन रोडवरील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रविवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरात प्रथमच छातीच्या आजारावर सुप्रसिद्ध चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्यातर्फे छातीरोग निदान व उपचार शिबिराचे स्टेशन रोडवरील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रविवारी आयोजन करण्यात आले होते। शिबिरात रुग्णांच्या दमा, अस्थमा, बालदमा, वारंवार सर्दी, खोकला, जुनाट म्हटला जाणारा खोकला, TB नंतरचा दमा अशा विविध आजारांवर मोफत चाचणी करण्यात आली। सदर शिबिराचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला। तपासणीनंतर रुग्णांना 5 दिवसांची औषधी मोफत देण्यात आली। 22 जून रोजी आपण धुळे येथे भव्य असं छातीरोग निदान शिबिर आयोजित केलं आहे। या शिबिराचं आपण जाहिरात म्हणून पूर्ण धुळे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना पॉम्पलेट आणि बॅनरद्वारे माहिती दिलेली होती। या शिबिरामध्ये आपण पेशंटची तपासणी, त्याचा छातीचा एक्सरे, छातीचं CT स्कॅन, PFT आणि औषधं हे सगळं पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे। आत्तापर्यंत सकाळच्या 11:30 पर्यंत जवळजवळ 250 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। शिबिर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। जे कोणी छातीचे पेशंट असतील त्यांना तुमच्या मार्फत मी आवाहन करतो
की त्यांनी जास्तीत जास्त येऊन इथं त्याचा लाभ घ्यावा. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील टेंबेपाडा या गावात 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक महिना उलटूनही प्रशासनाकडून गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील टेंबेपाडा या गावात 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसात मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झालेले आहे. गरीब आदिवासी परिसरातील काही घरांवर तर छप्परच नाही अशी परिस्थिती आहे. मात्र एक महिना उलटला तरीही प्रशासनाकडून या गावातील नुकसानग्रस्त गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. टेंबेपाडा येथे झालेल्या नुकसानीची नुकतीच शिरपूर फर्स्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आढळून आला. पावसाळा सुरू आहे तरी अजूनही आदिवासी भागातील ज्या घरांचे नुकसान आहे त्यांचे छप्पर मोकळे आहे. उघड्या छप्परवर राहण्याची परिस्थिती आदिवासी घरांमध्ये आहे. उडालेली घरावरील छप्परची पत्रे अजूनही छप्परवर प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आलेली नाहीत. कोणत्याही प्रकारची मदत या गरीब आदिवासी लोकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही. नेमके प्रशासन आदिवासी भागातील गरीब आदिवासी लोकांना मदतीसाठी का म्हणून टाळाटाळ करीत आहे असा प्रश्न शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. गरीब आदिवासी लोकांना झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळाली नाही तर लवकरात लवकर मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी हंसराज चौधरी, गावकरी सागर पावरा, राजू ठाकूर, चतुर पावरा, चैतन्य राजपूत आदी उपस्थित होते. आपल्या शिरपूर तालुक्यातील आज आम्ही बोराडी भागात टेंबेपाडा या ठिकाणी आलो होतो. दुर्गम भाग आहे, आदिवासी पाडा आहे. या ठिकाणी 26 मे 2025 रोजी मोठा वादळासह पाऊस होता. त्यामुळे पावसामुळे आणि वादळामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि अनेक ठिकाणच्या घरवरती छत उडाले, भिंती कोसळल्या आणि अनेक झाड स्लॅबवरती पडले. गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तर 26 तारखेला वादळी वाऱ्यासह या दुर्गम भागामध्ये एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर तलाठींच्या वतीनं या ठिकाणी पंचनामे करण्यात आले. पण त्यानंतर आज 2-4 दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाला महिनाभर होणार आहे. तरी सुद्धा अजून प्रशासनाने शासनाने कुठलीही दखल इथं घेतली नाही. किंबहुना इथं साधं प्रशासनातल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कोणाला इथं भेटून ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायलाही वेळ मिळाला नाही. म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला 1-2 दिवसापासून बोलवणं होतं की तुम्ही इथं येऊन बघा. तर आम्ही त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो आणि या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि हे बघितल्यानंतर इथल्या ग्रामस्थांचे, इथल्या माता भगिनींचे अतिशय अश्रू अनावर आलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तर आम्हाला प्रश्न असा पडला आहे की एवढं मोठं नुकसान झालेलं असताना, पंचनामे झालेले असताना, अजूनही महिनाभर झालेला असून सुद्धा अजूनही यावर का कारवाई होत नाही, यावर काय होणार आहे, काय उपाययोजना शासनाने प्रशासनाने आखलेल्या आहेत ते अजूनही का कळत नाही. हा प्रश्न घेऊन आता आम्ही शासन दरबारी जाणार आहोत. इथल्या सगळ्या गोष्टींचा सगळी पाहणी आम्ही केलेली आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लवकरच प्रशासनासमोर आणि शासनासमोर जाऊ. येत्या काळात जर काही इथं लवकरात लवकर नुकसानाची भरपाई केली गेली नाही, शासनाने जर काही इथं दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने शिरपूरच्या प्रशासनाच्या विरोधात उभं करणार आहोत. आगामी राज्याचे पावसाळी अधिवेशन तसेच संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन या दोन्ही अधिवेशनांच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे नरडाणा बाबळे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी काळात दिनांक 30 जून पासून मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन तसेच दिल्ली येथे 21 जुलै पासून संसदीय लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दोन्ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे नरडाणा बावळे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची आढावा बैठक घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या आढावा बैठकीत खासदार शोभा बच्छाव यांनी उद्योजकांशी संवाद साधित त्यांच्या विविध अडीअडचणी समजून घेतल्या. या प्रसंगी त्यांनी उद्योजकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. आढावा बैठकीत उद्योजकांनी औद्योगिक वसाहतीतील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, रस्त्यांची व गटारीची समस्या आदी समस्या मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन खासदार शोभा बच्छाव यांनी दिले. बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, राजेश गिंदोडिया, सुभाष कोटेचा, वर्धमान सिंघवी, प्रशांत देवरे, कैलास अग्रवाल, भरत अग्रवाल, राजेश गिंदोडिया, राजेश बतवाल, राजेश वाणी, वसंतलाल अग्रवाल, अरुण केले, विष्णू फापट, संतोष अग्रवाल, संजय अग्रवाल, गोवर्धन मोदी, विजय चौधरी, हेमंत जैन, प्रदेश काँग्रेस समितीचे युवराज करंकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, राजेंद्र खैरनार, औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी, उपकार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील,
पाटील, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाले, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हितेश अग्रवाल, नितीन महाले आदी उपस्थित होते. MIDCच्या प्रश्नांमध्ये MSCB वीज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये मेजॉरिटी प्रश्न होते. त्या संदर्भात महाजन साहेबांनी आपल्याला अतिशय आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 8 ते 15 दिवसामध्ये तातडीने हा खंडित विद्युत पुरवठा आम्ही निश्चितपणे करू आणि त्यांचे जे काही लॉंग टर्मचे जे प्रश्न आहेत तर त्यांनी जो काही पाठपुरावा फेडरलच्या संदर्भामध्ये केलेला आहे किंवा इतर त्यांचे 12 कर्मचारी म्हणजे इंजिनियर्स कमी आहेत तो प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे, कोणाकडे पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा देखील आम्ही करू. आम्हा सर्व खासदार आमदारांना आपण त्या संदर्भामध्ये पत्र द्या. त्यानंतर रस्त्यांच्या संदर्भामध्ये देखील सांगण्यात आलं तर काही रस्त्यांच्या कामांचे तातडीने पूर्तता करण्याच्या संदर्भामध्ये अधिकारी महोदयांनी सांगितलेलं आहे आणि काही रस्ते हे करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये मॉडेल्स रोडच्या धर्तीवर त्यांनी ते रस्ते करावे असं देखील मी त्यांना सांगितलं. त्यानंतर पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर पाणी प्रश्नाचा आता सध्या चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे, परंतु भविष्यामध्ये अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने 100% भरल्यानंतर MIDCसाठी 10% पाणी पुरवठा त्याच्यातून करण्यात यावा अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण पाठपुरावा करू. नाहीतर फिल्ट्रेशन प्लांट आहे पण RO सिस्टीम बसवता येईल का त्याचा सुद्धा आपण विचार करू असं मी या ठिकाणी सांगते. आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये देखील पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुलमोहर येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठली ठोस कारवाई न करण्यात आल्यामुळे शिवसेना उभाटा पक्षातर्फे महाराणा प्रताप चौकात करण्यात आले धरणे आंदोलन. स्टेशन रोडवरील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे छातीरोग निदान व उपचार शिबिर संपन्न. टेंबेपाडा येथे वादळी पावसामुळे घरांचे मोठे नुकसान, 1 महिना उलटूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे व्यक्त करण्यात आला संताप. आणि खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे नरडाणा बाबळे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची आढावा बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.